वोट चोरी किंवा मतदान फसवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या झालेल्या आहेत. आम्ही आतापर्यंत राज्य निवडणूक आयुक्तांना भेटून ते सांगत होतो सर्व पक्ष बऱ्याचशा वेळेला की ही जबाबदारी आमची नाही, ही जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. CEO म्हणजे चीफ इलेक्शन ऑफिसर केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर दोघांबरोबर एकत्र आणि या बैठकीमध्ये विविध विषयाचे आम्ही आतापर्यंत राज्य निवडणूक आयुक्तांना भेटून ते सांगत होतो सर्व पक्ष किंवा यांना स्वतंत्रपणे भेटून CEOना भेटून आम्ही ते सांगत होतो. यामध्ये बऱ्याचशा वेळेला की ही जबाबदारी आमची नाही, ही जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगाची आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे की या गोष्टी राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकी देतात. यामुळे हे जे कुठंतरी गोंधळाचं किंवा कन्फ्युजन होऊ नये आणि त्याच्यात स्पष्टता यावी. कारण शेवटी निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महाराष्ट्रामध्ये होईल यामध्ये मतदान प्रक्रिया ही सुरळीत राहावी, फ्री अँड फेअर इलेक्शन ज्याला म्हणतात. आणि त्याच्यासाठीचे मुख्य घटक म्हणजे मतदार याद्या अनुषंगानेच मतदार याद्याच्या अनुषंगाने मतदार सुद्धा महाराष्ट्राचे नागरिक यांचे जे हक्क आहेत हे त्यांना व्यवस्थितरित्या मिळावेत. प्रत्येकानं ज्याने नाव नोंदवलेलं आहे 2024 विधानसभेच्या याच्यामध्ये मतदार म्हणून जे आहेत त्या मतदारांच्या व्यतिरिक्त तिथे कोण फसवले, कोण गेले, कोण या हा जो सगळं गोंधळ विधानसभा मतदार विधानसभा 2024च्या वेळेला आम्ही या गोष्टी त्यांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळेला वेगवेगळ्या कारणास्तव काही ना काय होत होतं. नंतर सगळ्या गोष्टी बाहेर आल्या. आम्ही सुद्धा स्वतः शोधल्या, प्रत्येक राजकीय पक्षाने शोधून काढलेलं आणि त्यामुळे वोट चोरी किंवा मतदान फसवणं ह्या सगळ्या गोष्टी त्या झालेल्या आहेत. या म्हणून की बाबा 6 नंबरचा फॉर्म, 7 नंबरचा फॉर्म, प्रत्येक मतदाराने नोंदवलेला फॉर्म माझं नाव आहे की नाही, माझं या लोकांची नावं आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत की नाही याचा सगळा खातरजमा करून निर्दोष अशी म्हणजे दोषमुक्त मतदार यादी त्यावेळेला व्यवस्थित असेल त्यावेळेला निवडणुका निश्चितच फ्री अँड फेअर पद्धतीने होतील. त्याच्यासाठी वोटर लिस्ट की खामियों के बारे में लगातार आप मुद्दा उठा रहे. कल जब बैठक हुई थी क्या चुनाव आयोग अपनी गलती मान रहा है, उन्होंने इस बात पर सभी राजकीय पक्षों ने अपनी बात रखी. तभी उनको ये बात समझ में भी आई कि ये यहाँ पे गड़बड़ बिल्कुल हुई है और उस तरह से उन्होंने वहाँ पे स्पेशल समरी रिवीजन के लिए भी बात की. उन्होंने मान्य की कि स्पेशल समरी रिवीजन इस बारे में चाहिए क्योंकि अनगिनत उनको उदाहरण दिए गए और उन्होंने भी इस बात को मान लिया कि इसमें गड़बड़ी बिल्कुल है. अब ये सुधारने की जरूरत है. तभी होगी बात जब ये सब बातें निकल जाएंगी, दोष मुक्त यादी बनेगी, उसके बाद